तर आजचं लेक्चर थोडंसं स्पेशल आहे. हे लेक्चर फक्त 8, 9, 10साठीच नाही तर पुढे डिग्रीमध्ये इंजिनिअरिंगसाठी किंवा 11वी 12वीसाठी पण पॉलिटेक्निकसाठी पण खूप कामाची गोष्ट आहे. लेक्चरमध्ये आपण जे सगळ्यात बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत तो कन्सेप्ट आहे रिझॉल्युशन ऑफ एनी वेक्टर. फक्त 2Dमध्ये. हीच गोष्ट आपण 3Dमध्ये पण अप्लाय करू शकतो. तर आज आपण 2Dवर फोकस करू. बघा 2Dची गोष्ट आहे काय याच्यामध्ये. रिझॉल्युशन म्हणजे काय? रिझॉल्युशनचा अर्थ होते सोपं करणं किंवा सोडवणं. रिझॉल्व करणं माहिती आहे ना. रिझॉल्व करणं म्हणजे काय? एखादी भांडण असलं तर भांडण आपण काय करतो? रिझॉल्व करतो. त्याचा अर्थ होते सोडवणे, एखादी गोष्ट सोडवणे. पण सोडवणं म्हणजे काय मॅथ्समध्ये ॲक्च्युअलमध्ये? जेव्हा आपण सायन्समध्ये म्हणा किंवा फिजिक्समध्ये मॅथ्समध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट सोडवतो याचा अर्थ काय की जी गोष्ट गुंतलेली आहे त्याला आपण सेपरेट करतो. गुंतलेली गोष्ट सेपरेट करतो. तर सेपरेट कशाला करायचं आहे? तिथे आपण सेपरेट करतो वेक्टरला. आणि सेपरेट कशामध्ये? तर 2 पार्टमध्ये. 2Dमध्ये असल्यामुळे 2 पार्टमध्ये. आता हे कसं होणार आहे तर लक्ष द्या. आता समजा हे आपलं XY ॲक्सिस आहे. ठीक आहे. आता हा माझा पॉईंट आहे समजा x, y. ठीक आहे. हा माझा पॉईंट काय x, y. आता x, yचा अर्थ काय होते की इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय होतं x ट्रॅव्हल केलं. नंतर इथून जेव्हा मी वरती ट्रॅव्हल केलं एवढं डिस्टन्स तर ते काय झालं y झालं. इथून जेव्हा वरती ट्रॅव्हल केलं ते काय डिस्टन्स झालं y. तर मी कुठे पोहोचलो शेवटी फायनली A पॉईंटवर. म्हणजे ही माझी साईड झाली x, ही माझी साईड झाली y. ठीक आहे. आणि समजा इथे काय एक अँगल आहे थीटा. या अँगलनं हे अँगल बनवते कसोबत एक्स ॲक्सिस सोबत काउंटर क्लॉकवाईज. आता काउंटर क्लॉकवाईज काय असते? घड्याळाच्या उलट्या दिशेनं बनलेला अँगल. हा थीटा आपण लिहितो. थीटा इज अ अँगल मेड बाय OA कशासोबत? विथ एक्स ॲक्सिस इन काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. असंच का बरं पाहिजे? कारण की प्रॅक्टिस असते ना, स्टँडर्ड प्रॅक्टिस. ते स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे की जेव्हा आपण काउंटर क्लॉकवाईज किंवा घड्याळाच्या उलट्या दिशेने जातो आपण त्या व्हॅल्यूला काय पकडतो? पॉझिटिव्ह म्हणून पकडतो. मग हा झाला आपला थीटा. काउंटर क्लॉकवाईज चालला तो. ठीक आहे. हे x झालं, हे y झालं. आता बघा जर तुम्हाला आठवत असेल तर ह्या ज्या गोष्टी x आणि y कसं एकमेकाला परपेंडिक्युलर. ही पण काय झालं एकमेकाला परपेंडिक्युलर. हे पण काय झालं एकमेकाला परपेंडिक्युलर. आता बघा एक साधीशी गोष्ट. हा ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. हा जो ट्रायंगल आहे तो कुठला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय असते? राईट अँगल ट्रायंगलमध्ये खास गोष्ट काय असते? साईन कॉस टॅनची गोष्ट. आता साईन कॉस टॅन काय तर ते जर तुम्हाला आठवत असेल तर ठीक आहे, नाही तर आपण क्लासमध्ये कधीतरी शिकलो असेल. एक असते साईन, एक असते कॉस, एक असते टॅन. हा जो पहिली व्हॅल्यू आहे ही जो पहिला रेशो आहे हा झाला आपला साईन ऑफ अँगल थीटा. हा जो दुसरा रेशो आहे हा झाला आपला कोसाईन ऑफ अँगल थीटा. हा तिसरा रेशो आहे टॅन्जंट ऑफ अँगल थीटा. ही गोष्ट तुम्ही आधी शिकले असणार किंवा शिकायचे असेल तर लक्षात ठेवा. हे बेसिकली काय आहे आपले? याला आपण एक नाव देतो. त्याला म्हणतो आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो. तर बेसिकली काय आहे? रेशो आहे. रेशो म्हणजे कशाचे असणार आहे? तर ट्रायंगलमध्ये फक्त साईडच असते. रेशो पण कशाचे असणार आहे? फक्त साईडचे रेशो असणार आहे. ठीक आहे. रेशो पण कशाचे असणार आहे? फक्त साईडचे रेशो असणार आहे. P म्हणजे काय झाला? परपेंडिक्युलर. H म्हणजे काय झाला? हायपोटेनस. B म्हणजे काय झाला? बेस. आता ओळखायचं कसं की कोणतं काय? ओळखण्यासाठी एकदम सोप्या गोष्टी आहे. बघा हमेशा अँगल ह्या अँगलच्या अपोजिट जे आहे, अँगलच्या अपोजिट जे आहे, अँगलच्या अपोजिट जे आहे त्याला आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर. अँगलच्या अपोजिट जे आहे हे अँगलच्या अपोजिट आहे. ही साईड आपली काय झाली? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. आता अँगलच्या अपोजिट परपेंडिक्युलर त्याला म्हणतो आपण P. अँगलच्या साईडला जे आहे त्याला आपण म्हणतो बेस. त्याला आपण काय म्हणतो? बेस. हा झाला B. आणि जी उरलेली सगळ्यात मोठी साईड आहे त्याला आपण नाव देतो स्पेशली हायपोटेनस. याला म्हणतो आपण H. तर अशा प्रकारे हा जो साईड्स आहे P, B आणि H हे आपल्याला या रेशोमध्ये मिळतात. कुठल्या? साईन, कॉस आणि टॅन. तर P म्हणजे काय झालं? परपेंडिक्युलर. कशाला म्हणायचं परपेंडिक्युलर? जे अँगलच्या विरुद्ध आहे. ठीक आहे. अँगलच्या सोबत जो आहे तो काय झाला? बेस. बेस म्हणजे पाया. आणि जे उरलेली आहे हायपोटेनस
त्याला पण ओळखायचं सिंपलचं लॉजिक आहे, जे 90 डिग्रीच्या विरुद्ध आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेनस. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ हा माझ्याकडे ट्रायंगल आहे, इथे जर समजा मी थीटा लिहिला अँगल, जर मी अँगल थीटा इथे लिहिला तर थीटाच्या अपोजिट काय असणार आहे, परपेंडिक्युलर, सोबत काय असणार आहे बेस, आणि 90च्या अपोजिट काय असणार आहे, हायपोटेनस. हा आपला एक नवीन ट्रायंगल झाला. ठीक आहे ना, बरोबर. हा झाला आपला एक नवीन ट्रायंगल. आता नेक्स्ट गोष्ट, इथपर्यंत काही डाऊट नसेल, हे काय फक्त रेशोज आहे. रेशो म्हणजे काय कामाची पडते ते आपण समोर बघूया. आता समजा ही डायग्राम मी परत एकदा काढतो की रिझॉल्युशनचा अर्थ काय होतो. ती जर डायग्राम मी इथे परत काढली, ठीक आहे. आता हीच डायग्राम आपल्याकडे आहे, डायग्राममध्ये काही जास्त चेंज केलेलं नाही आहे. हे आपला अँगल आहे XY, हे आहे साईड ABC, सर्व ठीक आहे. आता बघा आपल्याला साईड्स ऑलरेडी माहीत आहे, ही Y साईड आहे, ही साईड झाली X. ठीक आहे, तर मी यांना परत थोडा लिहितो. ही माझी साईड झाली Y, ही माझी साईड झाली X. आता खास गोष्ट बघा काय आहे, आपल्याकडे साईनचा रेशो आहे, बघा आहे ना, दिसते लिहिलेला. इथे मी लिहितो बघा साईन थीटा. तर साईन थीटा म्हणजे काय होते, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. तर हायपोटेनस नाव तर माहीत नाही आपल्याला, तर मी हायपोटेनसला R लिहितो, याला आरची व्हॅल्यू नंतर काढूया. तर हायपोटेनस म्हणजे काय होते, परपेंडिक्युलर. थीटाच्या अपोजिट काय असणार आहे, परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर झाला, हा तुमचा बेस झाला. सो परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस होते. परपेंडिक्युलर म्हणजे तुमचा झाला Y, आणि हायपोटेनस म्हणजे तुमचा काय झाला R. जर तुम्ही याला थोडं सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा, साईन थीटा इज इक्वल्स टू Y/R. तर मला फक्त वायची गरज आहे, वाय. तर वायसाठी काय होणार, हा डिवाइडमधला R इकडे येऊन काय होणार, मल्टिप्लायला. तर फायनली मला काय मिळालं, एक इम्पॉर्टंट व्हॅल्यू भेटली की R साईन थीटा इज इक्वल्स टू काय भेटला, Y. R साईन थीटा इक्वल्स टू काय भेटला, Y. तर सेम लॉजिकने मी समजा कोसाईनचा रूट घेतला की कॉस थीटा. कॉस काय असते, बेस अपॉन हायपोटेनस. आता बेस काय आपल्या केसमध्ये X आहे, हायपोटेनस किती भेटला, R. परत काय भेटलं तुम्हाला, तेच लॉजिक, कॉस थीटा इक्वल्स टू काय झाला, X/R. हा जर R इथे मल्टिप्लाय झाला तर मला काय मिळालं बघा, R कॉस थीटा इज इक्वल्स टू X. बघा ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्या दोन गोष्टीचा फायदा बघा काय आहे की ही Xची व्हॅल्यू काय भेटली आहे मला, R कॉस थीटा. तर X इज इक्वल्स टू काय झाला, R कॉस थीटा. X इज इक्वल्स टू काय झाला, R कॉस थीटा. आणि Y इक्वल टू काय भेटला मला बघा, R साईन थीटा. मग ही जर मी सेपरेट डायग्राम कुठेतरी काढतो म्हटलं फक्त R आणि थीटाच्या फॉर्ममध्ये, तर हे काय झालं बघा, ही अशी डायग्राम बनली. इथे हे माझं होतं R, हा माझा झाला R साईन थीटा, आणि हा झाला माझा R कॉस थीटा. म्हणजे बघा मला जर फक्त R आणि थीटा माहीत असेल, R आणि थीटा, तर मी R आणि थीटाला ट्रायंगलमध्ये लिहू शकतो. R आणि थीटाला कशामध्ये लिहू शकतो, ट्रायंगलमध्ये लिहू शकतो. तर हा माझा ट्रायंगल बनला आहे. आरच्या व्हॅल्यूला मी एक R कॉस थीटामध्ये लिहिला आणि एक R साईन थीटामध्ये लिहिला. म्हणजे मी काय केलं, आरला दोन पार्टमध्ये सेपरेट केलं. कुठला पार्ट, एक हॉरिझॉन्टल पार्ट आणि एक व्हर्टिकल पार्ट. याला आपण आणखी सोपं करू शकतो. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, हे जे रेक्टँगल बनलं आहे, तर जेवढी हे डिस्टन्स Y आहे तेवढी डिस्टन्स हे वायच्या बरोबर असेल. हे पण काय झालं, वायच्या बरोबर. आणि Y म्हणजेच काय होता आपला आता R साईन थीटा. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही पण काय झाली, R साईन थीटा. मग याला जर मी परत ड्रॉ करतो म्हटलं तर हा इथे झाला माझा R. ठीक आहे, हा R झाला. या डायरेक्शनला एक चालला आहे, तो झाला माझा R कॉस थीटा. आणि एक वरती चालला आहे, हा माझा काय झाला R साईन थीटा. आणि हा काय अँगल आहे, थीटा. एक गोष्ट इथं ऑब्झर्व करण्यासारखी आहे, हा आरची व्हॅल्यू मी अजून लिहिलेली नाही. फक्त आर काय मला O पासून A पर्यंत चालला होता. काय झाला, तो एक वेक्टर झाला. वेक्टरला मी किती पार्टमध्ये लिहिला आहे, दोन पार्टमध्ये. कुठला पार्ट आहे, एक R कॉस थीटा आणि एक R साईन थीटा. आणि त्याला लिहिण्या फक्त आपल्याला दोन गोष्टी पाहिजे असते. कुठला, एक आरची व्हॅल्यू आणि एक थीटाची व्हॅल्यू. थीटा काय असला पाहिजे हमेशा, नॉर्मली अँटी क्लॉकवाईज इन X डायरेक्शन. तर बेसिकली मी काय केलं आहे, आरला दोन पार्टमध्ये कन्वर्ट केलं. यालाच आपण काय म्हणतो, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. माझ्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आली, रिझॉल्युशन म्हणजे काय होते. सो रिझॉल्युशन ऑफ वेक्टर काय असणार आहे, नॉर्मली वेक्टरचीच गोष्ट करतो. तसं वेक्टर काय असणार आहे, ठीक आहे, सेपरेटिंग किंवा ब्रेकिंग डाऊन. म्हणजे सेपरेट करणं, सरळ सरळ सोडवून त्याला. ब्रेकिंग एनी वेक्टर इन टू, कशा दोन पार्टमध्ये, इन टू
टू फक्त दोनच पार्ट नाही बघा, एक ॲक्सेस नाही, एक वाय ॲक्सिस नाही, दोघांच्या मध्ये काय असलं पाहिजे, 90 डिग्री असलं पाहिजे. वेक्टर इंटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स. त्याचा पण डायरेक्शन आहे ना, टू म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स. त्याला काय म्हणतो आपण, रिझोल्युशन ऑफ वेक्टर. आता इथे रिझोल्युशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आणखी आहे बघा, काय ज्याच्यासोबत थीटा आहे त्याच्यासोबत काय आला आहे, कॉस आला आहे. ज्याच्यासोबत थीटा नाही त्याच्यासोबत काय आला आहे, साईन आला आहे. हेच आपण गोष्ट इथे चिपकून टाकू है ना. हे गोष्ट इथं चिपकवलं काही प्रॉब्लेम नाही. तर काय लिहू शकतो आपण इथे, इम्पॉर्टंट नोट आहे खूप ही, की ठीक आहे, कुठली साईड, द साईड विथ अँगल थीटा हॅज कुठला पार्ट आहे त्याच्यासोबत, आर कॉस थीटा. आता आर कुठले असू शकते, त्यासोबत कुठला, फक्त आर कॉस थीटा. आणि साईड ज्याच्यासोबत काय नाही आहे, थीटा नाही आहे. सो विदाउट थीटा हॅज कुठला पार्ट, आर साइन थीटा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता खूप महत्त्वाची का बरं आहे बघा, एक उदाहरण सांगू आपण. समजा आता मी हे डायग्राम काढलं, कशी डायग्राम काढा तुम्ही, समजा आता हे दोन डायग्राम आहे माझ्याकडे आणि याच्यामध्ये मी लिहिला आहे कुठला तरी काही वेक्टर दिला. तर वेक्टर आपल्याकडे खूप सारे वेक्टर आहे. चला वेलॉसिटी पण काय एक वेक्टर आहे, हा झाला वेलॉसिटी. सो वेलॉसिटी वेक्टर आहे, ह्याला बाजूला लिहितो म्हणजे व्ही लिहिता येईल. ठीक आहे, इथे काय वेलॉसिटी वेक्टर आहे व्ही. आता इथे अँगल घ्यायचा आहे मला. चला मी अँगल पकडला कशासोबत, जर मी हा अँगल थीटा पकडला तर हा जो पोर्शन येईल थीटासोबत जो लागलेला आहे तो काय होणार, व्ही सोबतचा कॉस थीटा, कारण त्याच्यासोबत काय थीटा लागला आहे. आणि इथे काय राहणार आहे मग, व्ही साइन थीटा. आणखी सेम डायग्राम काढतो मी, जास्त चेंज करत नाही. परत दे सेम डायग्राम. इथे व्हीच्या ठिकाणी आता ॲक्सेलरेशन लिहितो, कारण की ॲक्सेलरेशन पण काय वेक्टर आहे. सो ॲक्सेलरेशन पण काय तुमचा वेक्टर आहे. आता या केसमध्ये फक्त मी अँगल चेंज करतो, इथे नाही घेता, तर इथे अँगल घेतो थीटा. परत ज्याच्यासोबत थीटा असते त्याच्यासोबत काय असणार आहे, कॉस. हा झाला ए कॉस थीटा. आणि इथे काय राहणार तुमचा ए साइन थीटा. आणखी चेक करून बघा. ठीक आहे, असे डायग्राम काढले मी. ठीक आहे, लेफ्ट साईडला याच्यामध्ये तुमचा लागला तर फोर्स पण काय तुमचा वेक्टर आहे. हा तुमचा थीटा आहे. ज्याच्यासोबत थीटा असते तिथे काय लागते, कॉस थीटा लागते, एफ कॉस थीटा. आणि ज्याच्यासोबत थीटा नाही तिथे काय लागणार आहे, एफ साइन थीटा. बघा परत फोर्समध्ये आणखी काही गोष्ट लावून बघा. हे डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन आहे, याच्यामध्ये मी एक फोर्स लावला आहे, हा माझा फोर्स आहे एफ. आता या केसमध्ये हा थीटा आहे, ज्या डायरेक्शन थीटा तिथे काय लागला, एफ कॉस थीटा. जिथे थीटा नाही आहे, सॉरी त्याला काय लावतो आपण, एफ साइन थीटा. बरोबर, हे सगळे काय आपसातले वेक्टर आहे. फोर्स म्हणा, वेलॉसिटी म्हणा, ॲक्सलरेशन म्हणा. तुम्हाला हे नाही आवडलं तुम्ही डिस्प्लेसमेंट पण लिहू शकता. सो उदाहरणार्थ ही डायग्राम काढली, हा डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, हे तुमचं काय झालं, डिस्प्लेसमेंट डी. आता याच्यासोबत थीटा असेल तर ज्यासोबत थीटा तिथे काय राहणार आहे, डी कॉस थीटा. ज्यासोबत थीटा तिथे काय राहणार आहे, डी साइन थीटा. हे आवडलं नाही, परत आणखी एक काढू आपण सेम डायग्राम, फक्त आता अँगल चेंज करू. आता आपला अँगल झाला इथे थीटा, तर हा झाला समजा डी. तर ज्यासोबत थीटा तिथे काय झाला, डी कॉस थीटा. आणि जिथे थीटा तिथे काय झाला, डी साइन थीटा. याला तुम्ही कसंही रोटेट करू शकता म्हणजे, कारण की बघा डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे आपण फक्त, की टू म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर पाहिजे. टू काय पाहिजे, म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स. ते काही पण राहू शकतात. कसे काढू शकता म्हणजे, उदाहरण म्हणण्याचा अर्थ कसा आहे, जर समजा मी इथे एक ही क्वांटिटी काढली, चला इथे फोर्स म्हटला. ठीक आहे, आता हे उदाहरणार्थ एक एक्झाम्पलच घेऊन आपण सर. समजा आता हे इन्क्लाइंड प्लेन आहे. ठीक आहे, आता ही गाडी आहे आपली. इथे बॉक्स मी खिचू राहिलो, हा बॉक्स आहे माझा, त्याला मी या डायरेक्शनने फोर्स लावला. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट कुठे चालला आहे, या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट आहे. आता जर मला डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी पाहिजे असेल, ठीक आहे, कोणत्या डायरेक्शननी, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी. एक डायरेक्शन डिस्प्लेसमेंटचा राहील, दुसरं डायरेक्शन त्याला काय राहणार आहे, परपेंडिक्युलर. एक डिस्प्लेसमेंट, एक परपेंडिक्युलर, दोघांच्या मध्ये काय असतं, अँगल थीटा. हा पण काय झाला थीटा. तर हा डायरेक्शन काय झाला, एफ कॉस थीटा. आणि हा डायरेक्शन झाला एफ साइन थीटा. जर तुम्हाला डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये नाही पाहिजे, समजा उदाहरणार्थ, परत तेच हा आपला ब्लॉक. ठीक आहे, परत हा फोर्स लागला इथे. ठीक आहे, परत फोर्स लागला आहे. ठीक आहे, आणि या डायरेक्शनला काय आपला डिस्प्लेसमेंट आहे.
डिस्प्लेसमेंट आहे. पण आता तुम्हाला काय पाहिजे, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन नाही पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे फोर्सच्या डायरेक्शननं. मग जर फोर्सच्या डायरेक्शननं पाहिजे असेल तर आपण काय करणार, काय करायचं, याला फोर्सच्या डायरेक्शनमध्ये पाहिजे, म्हणजे फोर्सला परपेंडिक्युलर गोष्टी पाहिजे. मग समजा हे जे फोर्सला परपेंडिक्युलर पाहिजे, बघा एक डायरेक्शन फोर्ससोबत राहणार आणि एक डायरेक्शन फोर्सला परपेंडिक्युलर राहणार. ठीक आहे. समजा हा माझा अँगल थीटा आहे, तर इथे काय झालं आता डी कॉस थीटा झाला आणि इथे काय झालं मग डी साइन थीटा, कारण की आपण कशाच्या मधात आहे आता इथे डिस्प्लेसमेंट त्याच्यामध्ये आता आहे. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर इथे येऊन पडली आहे. ठीक आहे. फॉर रिझॉल्युशन द वेक्टर म्हणजे ज्याला आपण रिझॉल्व करतोय, द वेक्टर टू बी रिझॉल्व्ड शुड कम बिटवीन, शुड म्हणा किंवा मस्ट म्हणा, ते डायरेक्शननुसार आपण त्याला प्लस मायनस करू शकतो. ठीक आहे. शुड म्हणा किंवा मस्ट म्हणा, नॉर्मली मस्ट चांगलं राहते. मस्ट कम किंवा लाय बिटवीन, लाय म्हणजे असणे. ठीक आहे. लाय बिटवीन टू रिझॉल्व्ड कंपोनंट्स. आता हे कुठलंही असू शकते, कुठलाही वेक्टर घ्या तुम्ही, फोर्स घ्या, डिस्प्लेसमेंट घ्या, डिस्प्लेसमेंट नाही आवडलं तर ॲक्सलरेशन घ्या, वेलॉसिटी घ्या, कुठलाही घ्या, त्याला तुम्ही दोन पार्टमध्ये रिझॉल्व्ह करू शकता. रिझॉल्व्ह करायला तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतात, अँगल आणि तुमचं वेक्टर. आता इथे फक्त मी आरची व्हॅल्यू सोडली होती, जर तुम्हाला आठवत असेल तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. हा काय एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलची खासियत काय असते की आर स्क्वेअर इक्वल्स टू काय असते, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि आर म्हणजे काय होणार याचा अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तिला काय लिहू शकतो मी, आर इज इक्वल टू मला काय मिळालं, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर जसं आपण रिझॉल्युशनमध्ये समजून घेतलं की रिझॉल्युशन म्हणजे काय असते की एखाद्या वेक्टरला त्याच्या दोन पार्टमध्ये सेपरेट करणं किंवा सोडवणं. ते दोन पार्ट काय असले पाहिजे, आपसात परपेंडिक्युलर असले पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणतो. आणि ह्याच गोष्टीला आपण उलटं पण म्हणू शकतो. काय उलटं म्हणू शकतो, जी महत्त्वाची गोष्ट आपण म्हणतो इथे, उलटं पण काय म्हणू शकतो की टू म्युच्युअली परपेंडिक्युलर, उलटं आता टू म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स, तेच गोष्ट आपण उलटी लिहिणार आहे, बाकी काही मोठी गोष्ट नाही. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स कॅन बी, काय एक करायला पाहिजे ना, कॅन बी रिझल्टेड इनटू अ सिंगल वेक्टर. ठीक आहे. उदाहरण सांगतो मी इथे आणि ड्रॉ पण करून दाखवतो, समजून घ्या. आता जसं मी म्हटलं आहे की एक फोर्स माझा या डायरेक्शनने चालला होता, एफ कॉस थीटा, कशाला, गाडीला समोर ओढायला. एक फोर्स त्याला वरतो ओढत होता, तो झाला माझा एफ साइन थीटा. पण जर या फोर्सला मी सॉल्व करून मला काय भेटेल, एक रिझल्टंट फोर्स भेटेल एफ, जो काय असेल या डायरेक्शनच्या थीटा डिग्रीने ॲक्ट करेल. म्हणजे जर मी तिरपा ओढत असेल तर हे दोन फोर्स लागतात, किंवा जर मी दोन फोर्स लावले म्हणजे एक समोर ढकलू राहिला आणि एक वर ढकलू राहिलं, तर कुठे जाणार, शेवटी तिरपा मधातून जाईल. एक समोर ढकलू राहिला, एक मधात ढकलू राहिला, तर कुठे जाईल तो हमेशा तिरपा मधातून. तर हा जो आहे याला आपण काय म्हणतो, एफ रिझल्टंट म्हणजे रिझल्ट, त्या दोघांचा निकाल काय लागला तो. सॉल्व करायला आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर केलं होतं, इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर करण्यापेक्षा आपण याला नाव देऊन देऊ, हा पहिला फोर्स, हा दुसरा फोर्स. तर हा झाला F1 स्क्वेअर प्लस F2चा स्क्वेअर. आणि इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट काय सगळ्यात महत्त्वाची की हे फोर्स कसे असले पाहिजे, म्युच्युअली परपेंडिक्युलर, तेव्हाच आपण काय करू शकतो, एफ रिझल्टंट काढू शकतो. ठीक आहे. तर मी अशी आशा करतो की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल, जो 8वी पासून 9वी 10वी 11वी 12वी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कुठल्या गोष्टीला रिझॉल्व करू शकले फोर्समध्ये, कंपोनंट्समध्ये, तर तुम्ही इझिली कुठलाही क्वेश्चन फोर्सचा किंवा वेक्टरचा इझिली सॉल्व करू शकता. हे जे आपण काढलं हे काय, रिझॉल्युशन इनटू द कंपोनंट.
रिझोल्युशन ऑफ वेक्टर, पण कशामध्ये, इंटू इट्स कंपोनंट्स. तर कंपोनंट म्हणजे काय, पार्ट, सरळ कंपोनंट्स. ठीक आहे, तर कन्सेप्ट समजला असेल. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच.